सो गाईज आपण हा जो लढा सुरू ठेवलाय त्या लढ्याबरोबरच आपलं शिक्षण सुद्धा सुरू राहणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. हो हो ऋषी सर बरोबर बोलतात ते. खरं बघायला गेलं तर कमळीची बाजू खरंच खूप योग्य आहे आणि तिने हा लढा उभा केलेला तो देखील योग्य आहे आणि म्हणूनच आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत. हो आणि आता ऋषी सर म्हणाले तशी सगळी लेक्चर्स इथूनच होणार आहेत. थँक्यू. वेल मी ह्या कॉलेजचा आता भाग नाहीये, इथला प्रोफेसर नाहीये मी. सो मी तुम्हाला आतमध्ये नाही शिकवू शकत, पण इथे बाहेर तर शिकवूच शकतो. चला काढा पुस्तकं काढा. चल येतेस का? शॉर्ट ऑफ. अच्छा तू झालं? एम्प्टी बेंचेसला स्टेअर करून झालं का? कोणी नाहीये इथे. सगळे स्टुडंट्स बाहेर गेले आणि त्यांचं लेक्चर पण तिथे सुरू झालं. काय करणार आहे? कोण आहात तुम्ही? तुम्ही या कॉलेजचे प्रिन्सिपल आहात का शिपाई आहात? तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या प्रोफेसर्सवर तुमचा वचक का नाहीये? का होल्ड नाहीये तुमचा? हो मॅडम, तुमचा होल्ड तर सगळ्या कॉलेजवरती आहे, तरी ते गेलेच ना. मग मला काय घाबरणार? हो पण तुम्ही बघा मॅडम, आपसामध्ये चिडचिड करून काही साध्य होणार नाहीये. आज 2-3 वर्गच रिकामे झालेत, उद्या अख्खं कॉलेज रिकामं होईल. माझं ऐका मॅडम, काहीही करून कमळीला कॉलेजमध्ये परत घ्या आणि हे प्रकरण मिटवून टाका. पुन्हा जर असं काही बोललात ना, जीभ हासडून ठेवेन, नाही तर अशी छाटून टाकेन. असं काही एक होणार नाहीये, कळलं ना? ती कमळी या कॉलेजमध्ये परत येणार नाहीये, ती बाहेरच्या बाहेर जाईल. आणि आणखीन एक गोष्ट, यापुढे या कॉलेजमधली कुठलीच मुलं तिला सपोर्ट करणार नाही. कारण आता मी असा काही डाव खेळणार आहे ना का एक खाव आणि असे 2 तुकडे. बघा मॅडम, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की हे आंदोलन काहीतरी वेगळं वळण घेणार. आता बघा, शिक्षण मंत्रालयानं आपल्या कॉलेजला कारणे दाखवा नोटीस पाठवलेली आहे. म्हणजे इतक्या विद्यार्थ्यांना आपण कॉलेजच्या बाहेर का काढलं याचं लिखित स्वरूपामध्ये उत्तर मागितलेलं आहे. मॅडम, उद्यापर्यंत आंदोलन मिटलेलं असेल असं म्हणाला होतात तुम्ही. मग काय झालं त्याचं? उलट प्रकरण वाढून ठेवलं तुम्ही. अन्नपूर्णा मॅडमला त्रास झाला, वर कॉलेजची बदनामी झाली ती वेगळीच. त्यात एवढं काय झालंय? हा, नोटीसच आहे ना. मग नोटीसला उत्तर देईन ना मी नोटिशीद्वारे. काय उत्तर देणार मॅडम? अहो, शिक्षण मंत्रालय आपल्या कॉलेजची मान्यता काढून घेईल. लक्षात येते का तुमच्या? तुम्हाला हे प्रकरण नीट हँडल करता झालं नाही मॅडम. बरोबर आहे. नाही म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आपण कमळीला लवकरात लवकर कॉलेजमध्ये घेऊया आणि लवकरात लवकर हे प्रकरण मिटवून टाकूया. नाही नाही नाही, तसं काही एक होणार नाहीये. काही एक होणार नाहीये. आणि मला हा मुद्दा नीट कळलेला आहे. मला नीट कळलेलं आहे की तो कसा हँडल करायचा. यांचं जे आंदोलन चाललंय ते शांततेत चाललंय ना. त्याचं उत्तर मी सुद्धा शांततेत देणार आहे. ऐक ना, आपण इथं आलोय खरं, पण आपल्याला मॅडमना भेटू देतील ना? अगं आपण रिक्वेस्ट करूया ना, मला वाटतंय भेटू देतील. चल.
मी ना खूप ऐकून आहे की त्या मॅडम खूप स्पष्ट आणि परखड न्यूज देतात. म्हणजे दादासाहेब न्यूज बघत असतात. बरोबर आहे, पण आपण कमळीबद्दल सांगूया ना. मला वाटतंय मदत करतील. आपण टेन्शन नको घेऊ, आपण बोलूया तरी त्यांच्याशी. ठीक आहे? हाय ज्योती, तू कशी इथे झी 24 तासच्या ऑफिसमध्ये? नमस्कार मॅडम. मॅडम ही मीरा. नमस्कार. हाय मीरा. मॅडम आम्हाला ना तुमची थोडी मदत हवी होती. हो बोल ना, मी तुझ्यासाठी शक्य तेवढं सगळं करेल. आफ्टर ऑल तू माझी मदत केली आहेस. आमची एक मैत्रीण आहे कमळी. ती कोल्हापूरहून मुंबईला फक्त शिक्षणासाठी आली आहे आणि तिला गावी जाऊन मुलींसाठी कॉलेज ओपन करायचं आहे. म्हणजे खूप मोठी स्वप्न आहेत तिची. हे तर अति झालं. कारण काही असू देत, पण कोणाचंही शिक्षण कशासाठी थांबता कामा नये. बरोबर आहे, आणि त्यासाठीच मॅडम आम्ही तुमच्याकडे आलोय. आणि हा लढा फक्त तिच्या एकटीसाठी नाही आहे, तर तिच्यासारख्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. आम्ही रिक्वेस्ट करायला आलो होतो की तिचा आवाज जर सगळ्यांपर्यंत पोचवायचा असेल तर तुम्ही काही मदत करू शकता का? ठीक आहे, आपण एक ओपन डिबेट करूया. ठीक आहे, यामध्ये कॉलेजचं मॅनेजमेंट आणि कमळी समोरासमोर येतील. मी स्वतः त्यांना प्रश्न विचारणार. वा मॅडम, असं झालं तर खूप बरं होईल. थँक्यू सो मच. पण ज्योती, एक लक्षात घे, मी तिथे कोणाची बाजू मांडायला येत नाहीये, पण मी सत्याची बाजू घ्यायला येते. बरोबर आहे मॅडम, पण कमळीची बाजू सत्याचीच आहे. हो, आणि कमळीवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. होप सो. हा शेवटी प्रश्न एखाद्या स्टुडंटच्या भवितव्याचा आहे आणि त्यामुळे निश्चितच सत्याची बाजू मी नेहमीच मांडेल. थँक्यू. थँक्यू. कमळी, कॉलेजमध्ये लाईव्ह डिबेटचा सेटअप लागतोय आणि विद्यार्थ्यांच्या वतीने तू बोलणार आहेस आणि कॉलेजच्या वतीने कामिनी मॅडम बोलणार आहेत. आणि जर या दोघांमध्ये प्रश्न उत्तर होणार आणि जर तू जिंकलीस तरच तुला कॉलेजमध्ये एंट्री भेटणार. कमळी, काय झालं? तू टेन्शन घेतलंस का? हे बघ, घाबरू नकोस. तुझी बाजू सत्याची आहे एवढंच लक्षात ठेव. बरोबर आहे सर तुमचं. सत्याला कशाची भीती? ठीक आहे, मी त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे.